यानंतरची बातमी पुण्यातली आहे। जामिनावर सुटलेल्या आरोपींकडनं पुण्यामध्ये एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। 3 आरोपींपैकी 2 आरोपी हे अल्पवयीन असल्याची माहिती मिळते। मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या समीर रॉय चौधरी या व्यक्तीची हत्या करण्यात आलेली आहे। दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं ही हत्या केल्याचा प्रकार घडलाय। पोलिसांनी या प्रकरणी 4 आरोपींना अटक केलेली आहे। विशेष म्हणजे त्यातले 3 आरोपी अल्पवयीन आहेत। त्यापैकी 2 अल्पवयीन आरोपींवर आधीच हत्येचा गुन्हा दाखल आहे आणि गेल्याच आठवड्यात जुवेनाईल कोर्टानं त्यांची बाल निरीक्षण गृहातनं जामिनावर सुटका केलेली होती। त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या हातून घडणाऱ्या गुन्ह्यांना रोखण्याचं आव्हान आता पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे। पुण्यातनंच या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी। दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून ज्येष्ठ नागरिकाची हत्या करण्याचा प्रकार पुण्यातील परिहार चौकातील या औंध भागात घडलाय। आपण इथे पोलीस घटनास्थळी येऊन या सगळ्या प्रकरणाचा तपास करताना पंचनामा करताना पाहतो आहोत। अतिशय गजबजलेला आणि उच्चभ्रू समजला जाणारा हा सगळा परिसर आणि या परिसरामध्ये राहणारे समीर रॉय चौधरी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी म्हणून बाहेर पडले होते आणि त्याच वेळी रात्रभर पार्टी करून दारूच्या नशेत असलेले 4 आरोपी आणखी दारू घेण्यासाठी आणि त्यासाठी पैसे मिळवण्यासाठी बाहेर पडले होते। या ठिकाणी या 4 जणांच्या टोळक्यांनी आधी दोघांवरती हल्ला केला। त्या दोघांकडे पैशाची मागणी केली। पैसे मिळाले नाहीत म्हणून या ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या समीर रॉय चौधरी यांच्यापर्यंत ते पोहोचले। सकाळची वेळ होती, अर्थातच समीर रॉय चौधरी यांच्याकडे पैसे नसतील, पैसे देऊ शकले नाहीत। मात्र यामुळे चिडलेल्या या 4 जणांच्या टोळक्यांनी लोखंडी रॉडनी समीर रॉय चौधरी यांच्यावरती हल्ला केला। समीर रॉय चौधरी गंभीररित्या जखमी झाले आणि उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला। विशेष म्हणजे या 4 जणांपैकी 3 आरोपी हे अल्पवयीन आहेत आणि या 3 आरोपींपैकी 2 अल्पवयीन आरोपी आधीच एका हत्येच्या आरोपाखाली अटक होते आणि बाल निरीक्षण गृहामध्ये काही दिवस त्यांची रवानगी करण्यात आली होती आणि तिथून जामिनावरती काही दिवसांपूर्वीच ते सुटले होते आणि त्यानंतर एका मित्राच्या घरी रात्रभर पार्टी करून रात्रभर दारू पिऊन हे सगळे आरोपी बाहेर पडले होते आणि आणखी दारू मिळवण्यासाठी पैसे मिळवण्यासाठी या आरोपींनी हा सगळा प्रकार केला। यातून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। एक तर अशा गजबजलेल्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी पोलिसांची गस्त असण्याची गरज आहे। या सगळ्या प्रकारानंतर हा सगळा परिसर ज्या चतुसृंगी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतो तिथल्या पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे। नवीन अधिकाऱ्यांकडे या सगळ्या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे। मात्र जबाबदारी पोलिसांची तर आहेच, मात्र फक्त पोलिसांची नाही, एकूण सामाजिक अँगलनी किंवा सामाजिक दृष्ट्या या प्रश्नाकडे पाहायला हवं। पहिला प्रश्न म्हणजे अल्पवयीन मुलं अशा स्वरूपाचा गुन्हा करत असतील तर ती जबाबदारी त्यांच्या पालकांची आहे। ही मुलं ज्या ठिकाणी शिकतात त्या शाळा महाविद्यालयांची आहे आणि एकूणच समाजाची आहे। आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे अल्पवयीन गुन्हेगारांसाठी जो कायदा आहे त्या कायद्याचा पुनर्विचार करण्याची, त्यामध्ये सुधारणा किंवा बदल करण्याची गरज आहे। कारण आपण पाहतो आहोत पुण्यातील कल्याणी नगरमध्ये जो पोर्शे कार अपघात घडला त्या ठिकाणी देखील एका अल्पवयीन मुलाकडूनच दारूच्या नशेत वाहन चालवून दोघांचा बळी घेण्यात आला आणि त्यानंतरची ही घटना पुण्यातील या औंध भागातील अतिशय गजबजलेल्या ठिकाणी पहाटे देखील इथं मोठ्या प्रमाणात लोक मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडतात। आपण जर पाहिलं तर हा मॉर्निंग वॉकचा ट्रॅक रस्त्याच्या कडेला असलेला आणि इथे हा सगळा प्रकार घडला। त्यामुळं अल्पवयीन म्हणून जर गंभीर गुन्हा करून हे आरोपी बाहेर येत असतील आणि पुन्हा तेवढाच किंबहुना त्याहून अधिक गंभीर गुन्हा करत असतील तर या बाल गुन्हेगारांसाठी आपल्या देशात तयार करण्यात आलेल्या कायद्याबाबत, या कायद्याच्या पुनर्विचाराबाबत आपल्याला विचार करावा लागेल। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।